हे बघा किती छान असं भाजी आणि भाकरी मस्त असं. हे बघा, चला आपण आज भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. तर मी इथं भोपळा कट करून घेतलेली आहे. लाल भोपळा आहे हे. याची भाजी आणि ज्वारीची भाकरी खूप छान लागतात. आधी भोपळ्याची फोडी भाजून घेऊयात. थोडस तेल टाकून घेऊयात. चला लसूण चेचून घेऊयात. तर चला हे भाजलेले आहेत भोपळ्याची फोडी आपली काढून घेऊयात. चला तर आपण तेल टाकून घेऊयात. पाव चमचा मोहरी. मोहरी तडतडली की आपला पाव चमचा जिरा आणि कढीपत्ता 5-7 पाकळ्या. लसूण चेचून घेतलोय, लसूण टाकून घेऊया. एवढी मी चटणी घेतलेली आहे, लाल तिखट घरचा मसाला. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हे भोपळा टाकायचा. चवीनुसार मीठ टाकलोय पाव चमचा हळद. हे सगळं एकजीव करून घ्यायचं असं. ताट झाकून ठेवायचं 5 मिनिटं. चला तर मग बघूया कसं शिजलेलं आहे वाफ्यावर. झाकून ठेवूया आणि 5 मिनिटं. चला तर मग बघूया शिजले का आपलं भोपळ्याची. बघा असं पाणी सुटतो. हे बघा छान असं शिजलेलं आहे भोपळ्याची भाजी. मस्त असं शिजलेलं आहे बघा.